Good afternoon, students. Third year civil. त्यामध्ये इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग या सब्जेक्टमध्ये आपण थर्ड युनिट स्टार्ट केलेलं आहे, डिटेल इस्टिमेट. त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला डेफिनेशन ऑफ डिटेल इस्टिमेट पाहिलेली आहे. काय आहे डिटेल इस्टिमेटची डेफिनेशन? डिटेल इस्टिमेट इज द टोटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट विच इज डिटरमाइंड बाय फाइंडिंग आउट क्वांटिटीज अँड कॉस्ट ऑफ इच आयटम्स विच आर नेसेसरी फॉर कम्प्लिशन स्ट्रक्चर वर्क इज कॉल्ड एज काय डिटेल इस्टिमेट. त्यानंतर आपण डाटा रिक्वायर्ड फॉर डिटेल इस्टिमेट पाहिल्या होत्या. काय काय डाटा रिक्वायर्ड असतात? ड्रॉइंग, स्पेसिफिकेशन्स, रेट्स, मोड्स ऑफ मेजरमेंट्स या फोर्स डाटा रिक्वायर्ड फॉर डिटेल इस्टिमेटसाठी वापरण्यात येतात. आपण एक्सप्लेन केलेलं आहे लास्ट लेक्चरला. त्यानंतर स्टेप्स इन प्रिपरेशन ऑफ डिटेल इस्टिमेट. कोणकोणत्या स्टेप्स आपण यूज करू शकतो स्टेप्स इन प्रिपरेशन ऑफ डिटेल इस्टिमेट? त्यामध्ये फाइंडिंग आउट क्वांटिटीज फर्स्ट होती. त्यानंतर सेकंड होती कॅल्क्युलेशन ऑफ व्हॉल्यूम्स पर एरियाज. त्यानंतर होती ॲबस्ट्रॅक्टिंग. थर्ड स्टेप होती ॲबस्ट्रॅक्टिंग आपली. आपण काल लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पर्पज पाहिले, पर्पज ऑफ डिटेल इस्टिमेट्स. तर पर्पज काय होतं डिटेल इस्टिमेटचे? टू सँक्शन द अमाऊंट ऑफ मनी रिक्वायर्ड फॉर वर्क. म्हणजे आपल्या वर्कसाठी किती मनी लागेल ते आपण सँक्शन करू शकतो डिटेल इस्टिमेटद्वारे. त्यानंतर होतं फॉर इन्व्हायटिंग टेंडर्स. टेंडर इन्व्हाइट करू शकतो आपण डिटेल इस्टिमेटमुळे. नंतर थर्ड पर्पज होता टू हॅव ॲन रफ आयडिया ऑफ द मटेरियल रिक्वायर्ड फॉर द वर्क. आणि फोर्थ होता आपला टू अंडरस्टँड टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द वर्क. म्हणजे आपल्याला तो टाईम किती लागू शकतो ते वर्क कंप्लीट होण्यासाठी. हा आपला होता फोर्थ पर्पज ऑफ डिटेल इस्टिमेट. नंतर आपण आज न्यू पॉईंटला स्टार्ट करूया. मेथड्स ऑफ डिटेल इस्टिमेट्स. डिफरन्स मेथड्स आहेत आपल्या. मेथड्स ऑफ डिटेल इस्टिमेट आपण न्यू पॉईंट स्टार्ट करूया. त्यामध्ये फर्स्ट आहे युनिट क्वांटिटी मेथड. मेथड्स ऑफ डिटेल इस्टिमेट्समध्ये युनिट क्वांटिटी मेथड फर्स्ट मेथड आहे. त्यामध्ये काय इन युनिट क्वांटिटी मेथड इज वर्क इज डिवायडेड इंटू व्हेरियस आयटम्स. युनिट क्वांटिटी मेथड काय करते? वर्क इज डिवायडेड इंटू व्हेरियस आयटम्स. व्हेरियस आयटममध्ये ती डिवायडेड वर्क करत असते. इन युनिट क्वांटिटी मेथड्स द वर्क इज डिवायडेड इंटू व्हेरियस आयटम्स. त्यानंतर द टोटल क्वांटिटी ऑफ वर्क अंडर इच आयटम्स इज टेकन आउट इन प्रॉपर युनिट मेजरमेंट. हे काय करते? द टोटल क्वांटिटी ऑफ वर्क असतं जे आपलं टोटल क्वांटिटी ऑफ वर्क हे इन अंडर इच आयटम्स इज टेकन अकाउंट आउट इन प्रॉपर युनिट मेजरमेंट. ते काय करतं? प्रॉपर युनिट मेजरमेंट करतं. त्यानंतर देन टोटल कॉस्ट पर युनिट क्वांटिटी ऑफ इच आयटम इज ॲनालाइज अँड वर्कआउट. ते काय करतं? टोटल कॉस्ट पर क्वांटिटी ती इच आयटम इज ॲनालाइज वर्कआउट करते. ॲनालाइज करून आणि वर्कआउट हे करू शकते युनिट क्वांटिटी मेथड. काय होतं? इन युनिट क्वांटिटी मेथड इज वर्क इज डिवायडेड इंटू व्हेरियस आयटम्स. नंतर द टोटल क्वांटिटी ऑफ वर्क अंडर इच आयटम्स इज टेकन आउट इन प्रॉपर युनिट मेजरमेंट. देन टोटल कॉस्ट पर युनिट क्वांटिटी ऑफ इच आयटम्स इज ॲनालाइज द वर्क आउट. त्यानंतर देन द टोटल कॉस्ट फॉर आयटम इज फाउंड बाय मल्टिप्लाइंग द कॉस्ट पर युनिट क्वांटिटी बाय नंबर ऑफ युनिट्स. जसं काय देन द टोटल कॉस्ट फॉर द आयटम. जर आपल्याला टोटल कॉस्ट काढायची असेल त्या आयटमची फाउंड करायची असेल तर काय करायचं? फाउंड बाय मल्टिप्लाइंग द कॉस्ट पर युनिट क्वांटिटी. काय करायचं? मल्टिप्लाइंग बाय कॉस्ट पर युनिटी. मल्टिप्लाइंग करायची कॉस्ट पर युनिट क्वांटिटी बाय नंबर ऑफ युनिट्सने. नंबर ऑफ युनिट्स असतील त्याने आपण काय करायचं? मल्टिप्लाइंग कॉस्ट पर युनिट क्वांटिटी. म्हणजे आपली युनिट क्वांटिटी असेल त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं? नंबर ऑफ युनिट्सने. ही झाली आपली फर्स्ट मेथड युनिट क्वांटिटी मेथड. मेथड्स ऑफ डिटेल इस्टिमेटमध्ये फर्स्ट युनिट क्वांटिटी मेथड आपली कंप्लीट झाली. त्यानंतर नेक्स्ट आहे टोटल क्वांटिटी मेथड. सेकंड स्टेप आहे पहा टोटल क्वांटिटी मेथड. इन टोटल क्वांटिटी मेथड इज आयटम ऑफ वर्क आर डिवायडेड इंटू फॉलोइंग 5 आयटम्स. ती 5 आयटम्समध्ये डिवाईड केलेली आहे टोटल क्वांटिटी मेथड. ही आपली 5 आयटम्समध्ये डिवाईड केलेली आहे. पण युनिट क्वांटिटी मेथड ही डिवाईड नव्हती केलेली. ही टोटल क्वांटिटी मेथड ही 5 आयटम्समध्ये डिवाईड केलेली. फर्स्ट आहे लेबर, सेकंड मटेरियल, थर्ड प्लांट, फोर्थ ओव्हरहेड आणि 5 प्रॉफिट.
हे टोटल क्वांटिटी मेथडमध्ये 5 पार्ट्समध्ये डिवाइड केलेली आहे. Total quantity method. In total quantity method, in items work divided into 5 items. कोणते 5 items आहेत ते? Labor, material, plant, overhead, profit. ते आपण पाहूया. The total quantity of each kind, the total quantity of त्याचे काही kinds आहेत, or class material or labors found out and multiplied by their individual unit costs. ते लेबर असेल तर फाउंड आउट करायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल, मल्टिप्लाइड बाय त्याला कशाने गुणायचं, इंडिव्हिज्युअल युनिट कॉस्ट. ती जी काही इंडिव्हिज्युअल युनिट कॉस्ट असेल त्याला त्यांनी मल्टिप्लाय करायचं आहे. लेबर फाउंड आउट द मल्टिप्लाइड बाय देअर इंडिव्हिज्युअल इन कॉस्ट. काय, द टोटल क्वांटिटी ऑफ इच काइंड ऑर क्लास ऑफ मटेरियल or labor are found out and multiplied by their individual unit cost. त्यानंतर नेक्स्ट आहे, सिमिलरली द कॉस्ट ऑफ प्लांट्स ऑफ ओव्हरहेड एक्सपेन्सेस अँड प्रॉफिट आर डिटरमाइंड. सिमिलरली काय करतं, द कॉस्ट ऑफ प्लांट्स आहे ती ओव्हरहेड एक्सपेन्स अँड प्रॉफिट आर डिटरमाइंड ही आपण करू शकतो. फायनली द कॉस्ट ऑफ ऑल 5 हेड्स, फायनली द कॉस्ट ऑफ ऑल 5 हेड्स इज समड अप टू द फाईन एस्टिमेटेड कॉस्ट. Finally, the cost of all 5 heads is summed up to fine estimated cost. त्याच्यावर आपण करू शकतो. ही झाली आपली सेकंड मेथड. फर्स्ट होती युनिट क्वांटिटी मेथड, सेकंड होती टोटल क्वांटिटी मेथड. मेथड्स ऑफ डिटेल एस्टिमेटचे आपण पाहत आहोत. फर्स्ट होती युनिट क्वांटिटी मेथड आणि सेकंड होती टोटल क्वांटिटी मेथड. त्यानंतर नेक्स्ट आहे लॉंग ऑल अँड शॉर्ट ऑल मेथड. ही इम्पॉर्टंट आहे. पहा, लॉंग ऑल अँड शॉर्ट ऑल मेथड ही इम्पॉर्टंट आहे. मेथड्स फॉर टेकिंग आउट क्वांटिटीज बाय लॉंग ऑल अँड शॉर्ट ऑल मेथड, किंवा याला PWD मेथड असं पण आपण संबोधतो. लॉंग ऑल अँड शॉर्ट ऑल मेथड, याला दुसरंच नाव काय आहे, PWD मेथड, पब्लिक वर्क डिपार्टमेंट मेथड. Long haul and short haul method. In this method, the longer halls in a building consider as long haul. या मेथडमध्ये काय करायचं, जी लॉंगर हॉल असेल, आपली जी लांबट जी भिंत असेल बिल्डिंगची, तिलाच आपण काय म्हणतो, लॉंग हॉल. इन दिस मेथड द लॉंगर हॉल्स इन द बिल्डिंग आर कन्सिडर ॲज लॉंग हॉल्स. These halls are measured from out to out. ह्या हॉल्स काय करतात, आउट टू आउट पासून मेजर करतात, म्हणजे बाहेरची साईड तर बाहेरची साईड ह्या लॉंग हॉल मेजर करतात. These halls are measured from out to out. The shorter halls which are perpendicular to long halls are considered as short halls. आणि त्यामध्ये आपण लॉंग हॉलमधली तर शॉर्ट हॉल. शॉर्ट हॉल ही काय असते, परपेंडिक्युलर टू लॉंग हॉलला. शॉर्ट हॉल ही परपेंडिक्युलर असते ती लॉंग हॉलला, इज कन्सिडर ॲज शॉर्ट हॉल. जी आपली लॉंग हॉलला जी परपेंडिक्युलर हॉल असेल तिला आपण काय म्हणतो, शॉर्ट हॉल. द शॉर्टर हॉल्स विच आर परपेंडिक्युलर टू लॉंग हॉल्स आर कन्सिडर ॲज शॉर्ट हॉल. त्यानंतर दिस हॉल्स आर मेजर फ्रॉम इन टू इन लेंथ. जी आपली शॉर्ट हॉल असते ती मेजर कशामध्ये करतात आपण, इन टू इन लेंथ ऑफ लॉंग हॉल अँड शॉर्ट हॉल आर मल्टिप्लाइड सेपरेटली बाय ब्रीथ अँड हाईट. ते मल्टिप्लाइड सेपरेटली असतात, त्याची ब्रीथ अँड हाईट ही सेपरेटली असते. These halls are measured from in to in length of long hall and short hall are multiplied separately by breadth and height. नंतर फॉर्म्युला पहा, लेंथ ऑफ लॉंग हॉल जर काढायची असेल तर फॉर्म्युला कोणता वापरता येतो, सेंटर टू सेंटर डिस्टन्स लेंथ ऑफ लॉंग हॉल. जो आपला सेंटर टू सेंटर डिस्टन्स असतो लेंथ ऑफ लॉंग हॉलचा तो घ्यायचा, आणि प्लस विड्थ ऑफ ॲटम, त्या ॲटमची विड्थ किती आहे त्याच्यावर आपण लेंथ ऑफ लॉंग हॉल काढू शकतो. काय फॉर्म्युला लेंथ ऑफ लॉंग हॉलचा, सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ लॉंग हॉल प्लस विड्थ ऑफ ॲटम. त्यानंतर सेकंड लेंथ ऑफ शॉर्ट हॉल. लेंथ ऑफ शॉर्ट हॉल त्याचा फॉर्म्युला काय, लेंथ ऑफ शॉर्ट हॉल इज इक्वल टू सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ शॉर्ट हॉल मायनस विड्थ ऑफ ॲटम. तर विड्थ ऑफ ॲटम, सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ शॉर्ट हॉल मायनस विड्थ ऑफ ॲटम, हा झाला लेंथ ऑफ शॉर्ट हॉलचा फॉर्म्युला.
द लेंथ ऑफ लॉंग वॉल म्हणजे लेंथ ऑफ लॉंग वॉल जर ही असेल 5.3, मग त्यामध्ये विड्थ ऑफ आयटम लॉंग वॉलची विड्थ किती असते 0.3 मीटर म्हणजे इज इक्वल टू किती येते कॅल्क्युलेशनमध्ये टाकल्यानंतर लेंथ ऑफ लॉंग वॉल इज इक्वल टू 5.3 प्लस 0.3 इज इक्वल टू 5.6 मीटर. A length of long wall is equal to 5.3 plus 0.3 is equal to 5.6 मीटर. त्यानंतर लेंथ ऑफ शॉर्ट वॉल. लेंथ ऑफ शॉर्ट वॉलचा काय फॉर्म्युला सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ शॉर्ट वॉल. सेंटर टू सेंटर लेंथ घ्यायची शॉर्ट वॉलची आणि त्याच्यामधून मायनस काय करायचं विड्थ ऑफ आयटम जी आपली विड्थ असेल भिंतीची ती त्यामधून मायनस करायची म्हणजे लेंथ ऑफ शॉर्ट वॉल इज इक्वल टू 3.3 मायनस 0.3 इज इक्वल टू 3 मीटर. ही झाली लेंथ ऑफ शॉर्ट वॉल. ओके, अशा प्रकारे आपण मेजर करू शकतो. पहा डायग्राममध्ये दाखवलं आहे लेंथ ऑफ लॉंग वॉल, लेंथ ऑफ शॉर्ट वॉल. 5/3चा ही एक प्लॅन दिलेला आहे आपल्याला, त्यानुसार आपण ही लेंथ ऑफ लॉंग वॉल आणि लेंथ ऑफ शॉर्ट वॉल ही एक्सप्लेन केली आहे. लेंथ ऑफ लॉंग वॉल काढायची आपल्याला. त्याचा फॉर्म्युला काय होता सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ लॉंग वॉल. जी सेंटर टू सेंटर लेंथ आहे ऑफ लॉंग वॉलची ती किती 5. लेंथ ऑफ लॉंग वॉल सेंटर टू सेंटर म्हणजे किती ती 5 मीटर आणि प्लस 0.3 आणि 0.3 इज इक्वल टू 5.6 मीटर. येते लेंथ ऑफ लॉंग वॉल. त्यानंतर लेंथ ऑफ शॉर्ट वॉल. लेंथ ऑफ शॉर्ट वॉलचा फॉर्म्युला काय आहे इथं पाहू शकता. सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ शॉर्ट वॉल. सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ शॉर्ट वॉल मायनस विड्थ ऑफ आयटम. तर ते फॉर्म्युलामध्ये टाकायची किती येते 3.3 मायनस 0.3 इज इक्वल टू 3 मीटर. ही झाली आपली लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल मेथड. त्याला दुसरं नाव काय PWD मेथड. आपण 3 मेथड पाहिल्या. फर्स्ट कोणती होती युनिट क्वांटिटी मेथड. सेकंड होती टोटल क्वांटिटी मेथड. त्यामध्ये लेबर, मटेरियल, प्लांट, ओव्हरहेड, प्रॉफिट ह्या मेन्शन केलेली असते, याच्यात डिवाईड केलेली असते टोटल क्वांटिटी मेथड. आणि थर्ड आपण पाहिली लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल मेथड. त्याला दुसरं नाव काय PWD मेथड. गोंधळून जायचं नाही. त्यानंतर फोर्थ मेथड आहे आपली सेंटर लाईन मेथड. फोर्थ कोणती आहे सेंटर लाईन मेथड. ते आपण एक्सप्लेन करूया आता. सेंटर लाईन मेथड. ड्रॉ द सेंटर लाईन प्लॅन. अगोदर काय करायचं सेंटर लाईन प्लॅनचा सेंटर लाईन प्लॅन हा ड्रॉ करून घ्यायचा एक आपल्या पद्धतीने सेंटर लाईन प्लॅन. अँड कॅल्क्युलेट द टोटल लेंथ ऑफ सेंटर लाईन. त्यामध्ये काय करायची कॅल्क्युलेट करायची टोटल लेंथ ऑफ सेंटर लाईन. सेंटर लाईनला किती लेंथ येते ती कॅल्क्युलेट करून घ्यायची. फर्स्ट स्टेप काय होती ड्रॉ द सेंटर लाईन प्लॅन. नंतर कॅल्क्युलेट द टोटल लेंथ ऑफ सेंटर लाईन. त्यानंतर थर्ड स्टेप काय आपली कॅल्क्युलेट द नंबर ऑफ टी जंक्शन. त्यामध्ये टी जंक्शन किती येतं ते आपले कॅल्क्युलेट करून घ्यायचे. नंबर ऑफ टी जंक्शन मोजून घ्यायचे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ टी जंक्शन. नंतर नेक्स्ट काय द नंबर ऑफ जंक्शन फॉर ऑल्स मीटिंग फॉर 3 डायरेक्शन इज इक्वल टू 1. जर आपले नंबर ऑफ जंक्शन फॉर ऑल्स मीटिंग जर झालेले असेल 3 डायरेक्शनमध्ये तर त्याला काय म्हणायचं 1 इज इक्वल टू 1. and number of junction for all meeting for our direction. the number of junction all meeting from our 4 डायरेक्शन जर झालेले असेल तर त्याला इज इक्वल टू काय 2. जर 3 डायरेक्शनमध्ये असेल तर 1 आणि 4 डायरेक्शनमध्ये असेल तर 2 कन्सिडर करायचं आहे. हे झाल्या त्याच्या स्टेप्स. फर्स्ट स्टेप काय होते ड्रॉ द सेंटर लाईन प्लॅन. सेकंड कॅल्क्युलेट द टोटल लेंथ ऑफ सेंटर लाईन. थर्ड कॅल्क्युलेट द नंबर ऑफ टी जंक्शन. and fourth take number of junction for all meeting for 3 direction is equal to 1 and number of junction for all meeting from 4 direction is equal to 2. त्यानंतर कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ आयटम एच. जर आपल्याला कॅल्क्युलेट लेंथ करायची असेल आयटम एचची तर त्याचा फॉर्म्युला काय
एल इज इक्वल टू टोटल सेंटर टू सेंटर लेंथ. काय एल इज इक्वल टू टोटल सेंटर टू सेंटर लेंथ मायनस हाफ इंटू नंबर ऑफ जंक्शन इंटू विड्थ ऑफ ॲटम. फॉर्म्युला लक्षात घ्या. लेंथ इज इक्वल टू टोटल सेंटर टू सेंटर लेंथ मायनस हाफ 1 डिवायडेड बाय हाफ म्हणजेच हाफ इंटू नंबर ऑफ जंक्शन इंटू विड्थ ऑफ ॲटम. हा झाला फॉर्म्युला. मग आपण सेंटर लाईन प्लॅन आपला कुठं आहे? हा प्लॅन आहे आपला सेंटर लाईन प्लॅन. ह्याचा आपण गृहीत धरू हा प्लॅन आहे आपला समजा. तर हा प्लॅन 5/3 ही त्याची लेंथ दिलेली आहे. लेंथ आणि ते दिलेलं आहे याच्यामध्ये. मग एल इज इक्वल टू काय आपली फॉर्म्युला काय? टोटल सेंटर टू सेंटर लेंथ. सेंटर टू सेंटर लेंथ किती आपली 5.3 मायनस हाफ नंबर ऑफ जंक्शन इंटू विड्थ ऑफ ॲटम हा फॉर्म्युलामध्ये ह्या व्हॅल्यू टाकायच्यात. मग टोटल सेंटर टू सेंटर लेंथ किती आहे? 5.3. मग ती किती वेळ? 2 वेळ धरणार ना आपण. 4 डायरेक्शन आहेत ना. टी जंक्शन 4 आहेत ना. ही तर एक टी जंक्शन आहे पहा. 5ला 1, 5ला 2 आणि 3ला 2 हे टी जंक्शन आहे. तर आपले 4 टी जंक्शन आहेत. त्यामुळे आपण 2 वेळेस ते कॅल्क्युलेट करणार. मग फॉर्म्युलामध्ये काय येणार? टोटल सेंटर टू सेंटर डिस्टन्समध्ये किती येणार? 5.3 प्लस 5.3 प्लस 3.3 प्लस 3.3 हे झाला टोटल सेंटर टू सेंटर लेंथ. 5.3 प्लस 5.3 प्लस 3.3 प्लस 3.3 ही झाली आपली टोटल सेंटर टू सेंटर लेंथ. त्याला ब्रॅकेट करायचा मायनस फॉर्म्युलामध्ये दिल्याप्रमाणे हाफ 1 डिवायडेड बाय 2 इंटू नंबर ऑफ जंक्शन किती? 0. नंबर ऑफ जंक्शन आपलं झालेलंच नाही त्यामुळे 0 इंटू 0.3 विड्थ ऑफ ॲटम. विड्थ किती ॲटमची? 0.3. घेतल्याप्रमाणे भिंतीची साईज किती असते? 0.3. हे कॅल्सीमध्ये टाकायचं. इज इक्वल टू किती येईल ते पहा. टाका बरं कॅल्सीमध्ये. 5.3 प्लस 5.3 प्लस 3.3 प्लस 3.3 ऑल ब्रॅकेट मायनस 1 डिवायडेड बाय 2 इंटू 0 कशामुळे घेतला? नंबर ऑफ जंक्शन झालेले नाहीत त्यामुळे आपण 0 घेतो आहे. इंटू 0.3 विड्थ ऑफ ॲटम किती आहे? 0.3 इज इक्वल टू किती येतं आहे? 17.2. आन्सर किती येतं आहे? 17.2 मीटर. ही झाली आपली सेंटर लाईन मेथडने आपण फाइंड करू शकतो. यामध्ये नंतर नेक्स्ट पॉईंट आहे 3 डायमेन्शन व्ह्यू ऑफ फुटिंग अँड ऑल. जर आपल्याला फुटिंग अँड ऑल जर पाहिजे असेल तर आपण 3 डायमेन्शनमध्ये 3Dमध्ये कसे पाहू शकतो पहा. 3D व्ह्यू ऑफ फुटिंग अँड ऑल. खाली काय PCC वर्क आहे, त्याच्यानंतर UCR वर्क दिलं आहे आणि त्यानंतर ब्रिक वर्क दिलं आहे आणि ब्रिकवरचे हाईटमध्ये ते दिलेलं आहे. खाली PCC वर्क, त्यानंतर UCR अनकोर्सरेबल मेसनरी आणि त्यानंतर ब्रिक वर्क. ही आपण 3D डायग्राम पाहू शकतो फुटिंग अँड ऑलची. खाली फुटिंग आहे नंतर ऑल आहे. ब्रिकवर्कच्या डाऊन साईडला UCR आहे आणि त्याच्या खाली PCC वर्क केलेलं आहे. ही आपली 3 डायमेन्शन व्ह्यू ऑफ फुटिंग ऑल. तर पण आज काय काय पाहिलं? मेथड पाहिल्या पहा. ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेटच्या, मेथड ऑफ डिटेल एस्टिमेटच्या. फर्स्ट पाहिली युनिट क्वांटिटी मेथड, ती कोणत्या युनिटमध्ये असते. सेकंड पाहिली टोटल क्वांटिटी मेथड. टोटल क्वांटिटी मेथडमध्ये मेन्शन केलेली डिवायडेड 5 पार्ट्समध्ये. त्यामध्ये फर्स्ट होता लेबर, सेकंड होता मटेरियल, थर्ड होता प्लांट, फोर्थ होता ओव्हरहेड आणि फिफ्थ होता प्रॉफिट. त्यानंतर आपली थर्ड मेथड होती लॉंग हॉल अँड शॉर्ट हॉल मेथड. ही इम्पॉर्टंट मेथड आहे पहा. लॉंग हॉल अँड शॉर्ट हॉल मेथडला दुसरंच नाव आहे काय? PWD मेथड. त्यामध्ये लेंथ ऑफ लॉंग हॉल जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला काय? सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ लॉंग हॉल प्लस विड्थ ऑफ ॲटम. काय फॉर्म्युला? लेंथ ऑफ लॉंग हॉल इज इक्वल टू सेंटर लेंथ ऑफ लॉंग हॉल प्लस विड्थ ऑफ ॲटम.
आणि लेंथ ऑफ शॉर्ट वॉलचा फॉर्म्युला काय, सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ शॉर्ट वॉल मायनस विड्थ ऑफ आयटम. हे आपण काढून घेतलेलं आहे, वर प्लॅन दाखवलेला आहे खाली तशाप्रमाणे. आणि नंतर लास्ट आपली मेथड होती सेंटर लाईन मेथड. तर सेंटर लाईन मेथडचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इज इक्वल टू टोटल सेंटर टू सेंटर लेंथ मायनस हाफ इंटू नंबर ऑफ जंक्शन इंटू विड्थ ऑफ ॲटम. हा झाला सेंटर लाईन मेथडचा फॉर्म्युला. त्यानंतर आपण 3 डायमेन्शन व्ह्यू ऑफ फुटिंग अँड वॉल ही डायग्राम पाहिली. फिगर आहे पहा, 3D व्ह्यू ऑफ फुटिंग अँड वॉल. व्यवस्थित पाहून घ्या. 3D व्ह्यू ऑफ फुटिंग अँड वॉल. सगळ्यात डाऊनवर्ड साईडला काय PCC वर्क असतं आपलं पहा, PCC वर्क. त्यानंतर UCR वर्क, UCR वर्क म्हणजे अनकबल्ट्रेबल मॅशनरी. आणि त्यानंतर ब्रिक वर्क, आपला वरचा टॉपचा पार्ट काय ब्रिक वर्क, आणि ब्रिक वर्कची हाईट. ही झाली 3D व्ह्यू ऑफ फुटिंग अँड वॉल. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण पाहू बार बेंडिंग शेड्यूल. ते म्हणजे काय असतं बार बेंडिंग शेड्यूल वगैरे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके, थँक्यू.